नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या गळ्याला शेप कसा बनवायचा, गोल राऊंड नेक कसा बनवायचा याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, जेव्हा पण आपण फ्रंट पार्ट बनवून घेतो त्यावेळेस हा जो शेप आहे नक्कीच थोडाफार चेंज होतो, थोडाफार म्हणजे खूप सारा चेंज होत असतो। त्यावेळेस आपल्याला हा शेप व्यवस्थित असा राऊंड बनवायचा असतो। तर कित्येक जण काय होतं, आता हे शिवून झाल्यानंतर डायरेक्टली पायपिंग करतात किंवा दाबपट्टी बनवतात, त्याने हा गळ्याचा शेप नक्कीच पूर्ण बिघडून जात असतो। तुम्ही बघा, पेपर कटिंग जरी घेतली त्यावर प्रॉपरली गळा ड्रॉ केला तरीही आपण शिवल्यानंतर हा गळा नक्कीच चेंज होत असतो। तर हा शेप कित्येक जणांना बनवता येत नाही। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागचा गळा राऊंड नेक डीप कसा बनवायचा याविषयी माहिती सांगितली। तो व्हिडिओ खरंच खूप जणांना आवडला आणि खूप साऱ्या अशा कमेंटही त्यांनी मला छान छान केला, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू। आणि तसेच मागचा गळा ज्या 3 पद्धती मी तुम्हाला कशा बनवायचा त्या शिकवल्या आहेत, तोही व्हिडिओ खरंच खूप आवडला। खूप साऱ्या कमेंटही त्याच्यावर मला छान छान आला, त्याबद्दलही थँक्यू। तसेच मला कमेंटमध्ये सांगितलं की ताई, मला पुढच्या गळा डीप राऊंड नेक कसा बनवायचा किंवा गळ्याला शेप कसा बनवायचा याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बनवा आणि आम्हाला शेअर करा। तर तोच व्हिडिओ मी आता तुमच्याशी शेअर करत आहे। तर बघा, असा शेप बनल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला गळ्याची उंची बघायची असते। तर गळ्याची उंची किती आपली ते आपण ठरवायचं। जसं ड्रॉ करताना जर 5.5-6 जी पण असेल ती आपण चेक करूनच ड्रॉ करतो आणि कटिंग करतो, पण हे सगळं झाल्यानंतरही आपल्याला ते चेक करायचं असतं। तर बघा, माझ्या जी ब्लाऊजची उंची आहे पुढच्या गळ्याची तर ती आहे 6ची। तर मी एकदा पुन्हा इकडे वरती अर्धा इंच देणार, जे शोल्डरमध्ये डाऊन होणार, म्हणजे शोल्डरमध्ये हे शिवल्या जाणार। तर इकडून खालपर्यंत मी चेक करणार 6 माझा पॉईंट कुठे येतोय। ओके, तुम्ही नक्कीच लक्ष देऊन बघा। तर बघा, हे 6चा पॉईंट माझा या साईडनी इकडे येत आहे। ओके, तर असं चेक केल्यानंतर आता ही पट्टी एकावर एक व्यवस्थित अशी ठेवायची। बघा, हा शेप क्रॉसपट्टी नक्कीच घालून व्यवस्थित चेक करून घ्यायची, पॉईंट पण एकसारखे आले पाहिजे। आणि हा जो पॉईंट आहे तो कट आपला होणार आहे। तर असं 6वर पॉईंट केल्यानंतर पावींचा आपलं पायपिंगला किंवा दाबपट्टीला जाणार, तर थोडंसं वरतून घ्यायचं। आता ह्या साईडनी पावींचा बाहेरून हा शेप बनवायचा असतो। जिकडे आपली कटोरी किंवा राऊंड शेप व्यवस्थित होणार त्या साईडनी पावींच बाहेरून घ्यायचं आणि हा जो शेप आहे त्याला असा राऊंड शेप द्यायचा। तर याही साईडनी मी देत आहे। तुम्ही बघू शकतात, आता हा पॉईंट आपल्याला इकडे असा जॉईन करायचा। आता तुम्ही एक लक्षात घ्या, मी इकडची साईड कट नाही केलेली। सगळ्यात पहिले तर सेम ही पद्धत फॉलो करून घ्यायची। जी पण तुमची उंची असेल अर्धा इंच वरती सोडून एक पॉईंट करून घ्यायचा आणि पाव इंच वर घेऊन हा राऊंड शेप आपल्याला ह्या ठिकाणी थोडासा फाकवायचा पाव इंच। आता हा कट करून आपण घेऊया। आणि बघा, हे जो जॉईंट आहे म्हणजे मी जो ड्रॉ केला तो इकडे येऊन हे केला, असं डायरेक्टली सरळ असा कट केलेला नाही आहे। ओके, आता आपण हे कट करून घेऊ। ह्याही साईडने आपण तसाच कट करून घ्यायचा। आता हे कट केल्यानंतर बघा या राऊंड शेप कसा दिसत आहे। ओके, आता आपण थोडा बघा, हा जास्त फाकला गेला, हा थोडा कमी फाकला गेला, तर याला पुन्हा आपण थोडासा शेप देऊया। असं नक्कीच चेक करत चालायचं। एकावर एक ठेवून बघायचं। बघा, हा राऊंड शेप आपला बनला। आता तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, ही जी पट्टी आहे ती क्रॉसमध्ये गेली, अशा वेळेस तुम्ही थोडासा हा कट सरळ देऊ शकतात। बघा, आता हा झाला आपला नॉर्मल गोल गळा। आता ज्यावेळेस एखाद्या लेडीजला खूप फाकलेला गळा हवा, म्हणजे नसा हा राऊंड त्यांना मोठा हवा असतो, हा झाला चिवळमध्ये, पाव इंच केला तर चिवळमध्ये हा तुमचा राऊंड होणार। आता हा पण थोडासा क्रॉसमध्ये गेलेला, मी याला सरळ करून घेते। बघा, असं थोडंसं तुम्ही लॉजिक लावायचं आणि एकसारखा आपला राऊंड हा बनला पाहिजे।
या हेतूने तुम्हाला ते कटिंग करायचं असतं. पण नॉर्मली बघा मी सगळ्यात पहिले तुम्हाला ही टेक्निक शिकवली, जी पण आपली गळा उंची असेल ती चेक करायची. 1.5 इंच वरती घेऊन हा राऊंड शेप इकडून 1.5 इंच देऊन ह्या साईडनी पण देऊन हा राऊंड पहिले असा बनवून घ्यायचा. तो बनवल्यानंतर ते कटिंग करायचं. ओके, कटिंग केल्यानंतर बघायचं आपला शेप पूर्ण राऊंड असा व्यवस्थित बनला आहे की नाही. जर हा पार्ट इकडं असा झालेला दिसला तर 1.5 इंच आपल्याला हा सरळ घेऊन हे कटिंग करायचं. आता त्यानंतर बघा हे नॉर्मली राऊंड शेप झाला. जर तुम्हाला जास्त डीप म्हणजे नाही का बोलतात मला असा फाकलेला पुढचा गळा हवा आहे, त्यावेळेस हा पॉईंट पुन्हा तुम्हाला थोडासा कटिंग करायचा. थोडा म्हणजे फक्त 1.5 इंच, याच्यापेक्षा जास्त तुम्ही जाऊ नका. तर खालच्या साईडनी न वाढवता फक्त इकडं हा डीप राऊंड इकडं असा हे करायचा आणि इकडे असा जॉईंट करायचा. यालाही मी पुन्हा तसाच शेप बनवते आणि इकडे जॉईंट करते आणि फक्त हा राऊंड शेप मी इकडून वाढवणार आहे. तर बघा मी कसं वाढवला ते एकदा तुम्ही व्यवस्थित बघा. हे बघा, ज्यांना फाकलेला गळा आवडत असेल पुढचा, त्यावेळेस फक्त आपल्याला हा पॉईंट 1.5 इंच बाहेर घ्यायचा. हा शेप आहे तसाच राहू द्यायचा आणि इकडून असा इथपर्यंत ड्रॉ करून कट करायचा. तर बघा मी तुम्हाला कट करून दाखवते. बघा हा खूप सुंदर असा फाकला गेला, व्यवस्थित असा आपला राऊंड शेप पण बनला आणि जी साईज आपल्याला 6ची हवी होती, जी पण गळा उंची हवी होती ती आपली झालेली. हे बघा, तर तुम्ही बघू शकता हा आपला राऊंड शेप बघा किती सुंदर बनला आणि हा एकदम असा डीप पण बनला. व्यवस्थित घातल्यानंतर असा पुन्हा व्यवस्थित थोडासा फाकणार. तर सगळ्यात पहिले पॉईंट काय करायचं ते तुम्हाला सांगितलं. 1/2 इंच शोल्डरमध्ये जाणार तर तो सोडून द्यायचा आणि इकडून पुन्हा आपल्याला चेक करायचं. आपली जी पण गळ्याची हाईट असेल ती चेक करायची आणि एक निशाण मारून घ्यायचं ह्या ठिकाणी आणि 1.5 इंच आपला पायपिंगमध्ये आणि दाबपट्टीमध्ये जाणार म्हणून थोडासा वर घेऊन हा राऊंड शेप आपल्याला ह्या कटोरीच्या साईडनी थोडासा 1.5 इंच बाहेरून घेऊन हा राऊंड शेप आपल्याला पहिले इथपर्यंत बनवायचा. तो बनवल्यानंतर हे जे शोल्डरच्या साईडनी तुम्हाला असं क्रॉसमध्ये इथपर्यंत येऊन थांबवायचं. ते ड्रॉ करून ते एवढं कट करून घ्यायचं. जेव्हा कस्टमर बोलेल की मला नॉर्मल डीप गळा हवा आहे पुढचा, त्यावेळेस तेवढा पॉईंट कट करायचा असतो. दुसरं जर कस्टमर बोललं मला फाकलेला पुढचा राऊंड गळा आवडतो, त्यावेळेस पुन्हा आपल्याला 1.5 इंच घेऊन हा शेप बनवायचा आणि इकडे जॉईंट करून कट करायचा. आता हे झाल्यानंतर जर तुमचा हा जो वरचा पाठ आहे शोल्डरकडचा असा क्रॉसमध्ये गेलेला दिसला तुम्हाला, त्यावेळेस हा पॉईंट आपल्याला 1.5 इंचावर कट करायचा, जेणेकरून ही लाईन आपल्याला अशी सरळ आली पाहिजे. दोन्ही पॉईंट आपल्याला सेम तसे चेक करायचे. दुसरी काळजी काय घ्यायची, हे जे शोल्डर आहे तुमचं रेडी शोल्डर किती हवं आहे ते अगोदर तुम्ही पहिले चेक करायचं. आता मला रेडी शोल्डर हवं आहे 2.5चं, तर पायपिंग करून हे बघा 2.5चं राहणार आणि मला शोल्डरसाठी जोडण्यासाठी हा पार्ट माझा उरणार आहे. 2-2.25चं शोल्डर आहे, तर बरोबर माझं एवढं जाऊन मला बाही शिवण्यासाठी हा 1/2 इंचाचा कपडा माझा राहणार आहे. तर असं तुम्ही नक्कीच चेक करायचं आणि त्यावेळेसच हा शेप आपला आहे तो कट करायचा. तर मी तुम्हाला प्रॉपरली डिटेल नॉलेज देण्याचा प्रयत्न केला, थोडं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक ब्लाउजाला हे चेंज नक्कीच करावा लागतात. तुम्ही पेपर पॅटर्न वापरा किंवा नका वापरू किंवा तुम्ही स्वतः बनवलेले पॅटर्न वापरा, तरीही हे जे प्रकार आहे हे तुम्हाला नक्कीच करावं लागतात आणि त्यावेळेसच तुम्हाला गळ्याची पायपिंग किंवा दाबपट्टी ही बनवायची असते. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी सांगितल्याप्रमाणे मागचा जो गळा आहे कसा बनवायचा त्याच्या 3 पद्धती तुम्ही नक्कीच बघा आणि डीप राऊंड नेक मागचा कसा बनवायचा तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तर बघितल्याबद्दल थँक्यू आणि समजला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.